Okay, so why this water treatment is necessary in our day-to-day life? जे काही पाणी नदीतून येतंय, जे काही पाणी समुद्रातून येतंय किंवा एखाद्या कालव्यामधनं येतंय, शहराला जो पुरवला जातोय, ठीक आहे, सप्लाय केलं जातं त्या सिटीमध्ये, हे पाणी डायरेक्टली आपण का पित नाहीत? Because that water is not suitable for the drinking purpose, though it comes from any river, canal, or any other water store reservoir system. Okay, so what we have to do, we have to treat that water, and we have to make that water suitable for our drinking or for our any other domestic पर्पज. ओके, आपल्याला हे जे पाणी असतं हे पिण्यायोग्य किंवा आपल्या इतर काही डोमेस्टिक पर्पज जे असतात, ठीक आहे, दैनंदिन वापरासाठी जे पाणी वापरतात त्यासाठी त्याला ते योग्य बनवलं जातं. So this is what we are going to discuss in our first part, water treatment system, why it is needed. So the first purpose, that is, you can see on the presentation, to kill all the pathogenic germs which are harmful to the human health. As you know, whatever the water which is coming, okay, हे जे काही नदी पात्रातून किंवा जे काही पाणी येते समुद्रातनं, ठीक आहे, दिस वॉटर विल कंटेन सम पॅथोजेनिक जर्म्स, काहीतरी त्याच्यामध्ये जर्म्स असतात, ठीक आहे, जंतू असतात, कुठल्याही तरी वेगवेगळ्या कॅटेगरीचे असू शकतात, असं काही नाही, ठीक आहे. सो व्हॉट दिस जर्म्स आर गोइंग टू डू, दीज आर हार्मफुल फॉर आवर ह्युमन हेल्थ. हे जर जर पोटामध्ये जर गेले तर तुम्हाला पोट विकार किंवा इतर काही व्याधी होऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळं टू किल ऑल दिस पॅथोजेनिक जर्म्स, जे काही पाण्यामध्ये असणारे जीवजंतू किंवा जंतू आहेत त्यांना मारणे हे त्याचा पहिला महत्वाचा पर्पज असतो. वाय वी आर गोइंग टू ट्रीट द वॉटर, पाण्याचं शुद्धीकरण किंवा त्यावरती काय प्रक्रिया केली जाते, तर पाण्यामध्ये असलेले पॅथोजेनिक जर्म्स किल करण्यासाठी, कारण ते मानवासाठी घातक असतात, विच आर हार्मफुल फॉर अवर ह्युमन हेल्थ, आपल्या तब्येतीसाठी ती काय चांगली नसतात. That is why we are going to treat the water, the first purpose. Second purpose, very important one, to remove the unpleasant and the objectionable taste and water. आता हे जे काही पाणी आलेलं असतं, त्या पाण्याला एक स्वतः असं काहीतरी स्मेल असतो, ऑर्डर ज्याला म्हणूया, ठीक आहे, दुर्गंध, ठीक आहे. मग हा जो काही वॉटर जे काही नदीतून आलेला आहे ते काय डायरेक्टली जर तुम्ही हातामध्ये जरी घेतलं उजळीमध्ये तरी तुम्हाला त्या पाण्याचा काहीतरी वास येतो विशिष्ट, ठीक आहे. आणि जर ते पाणी तुम्ही कदाचित जर तुम्ही ड्रिंक केलं असेल तर त्याला एक अनप्लेझंट टेस्ट असते, ठीक आहे, काहीतरी विशिष्ट चव असते, वेगळी काहीतरी असते, कारण ते इंडस्ट्री मधलं वेस्ट वॉटर आहे, ते कुठल्या तरी नदी पात्रात माती मिक्स झालेली आहे खूप सारी, असं काहीतरी पाणी आहे, स्वच्छ पाणी नाही येते. सो our next purpose for the water treatments is nothing but to remove the unpleasant and objectionable taste and odors. Okay, just a minute, dear students. Okay, sorry for the disturbance. I got some important call. So our next purpose is to remove the unpleasant and objectionable taste and odors. हे जे काही पाणी आलेलं आहे, हे पाणी जे आहे, त्या पाण्याला एक विशिष्ट वास असतो, समुद्रातून आलेलं म्हणा किंवा नदीतून आलेलं पाणी, आणि त्याला काहीतरी बॅड ऑर्डर, ठीक आहे, घाम, त्याची टेस्ट सुद्धा चांगली नसते, त्याला एक असा दुर्गंध आलेला असतो, and that is not suitable for our human health also. Again, and that is why we are going to treat this water to remove the unpleasant and objectionable taste and odors from the water. The next important purpose to treat the water is to remove the dissolved gases and the color of water. Now, as you know, there are some dissolved gases. त्या पाण्यामध्ये विरघळलेले काहीतरी गॅसेस असतात, ठीक आहे. It may be any CO2, O2, CO, any gas which is present. Okay, it was get dissolved in the water. ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात, and these are not good for our human health, and also we can't use this in our domestic purpose also. So to remove the all such dissolved gases and to remove the color of water, ठीक आहे, दूषित पाण्याचा जो काही कलर असतो, ते काय पाण्याला कलर असतो का रे? Can anybody tell me what is the color of water?
नो सर. नो सर. कलर नसतो. नो Okay. कलर वॉटर. Water is a colorless, correct? पाण्याला कलर नसतो. So if any water is having any kind of color, we have to remove it, correct na? So to remove this color of water and so to remove the dissolved gases, we are going to treat that water. That is the next purpose for the water treatment. Next, to make that water fit for our domestic, industrial and commercial use. So whatever the applications that we are doing, or whatever the things that we are doing, maybe for your domestic work, for your industrial work, for your commercial, agricultural work, we require water. For drinking purpose, we require water. For cleaning your clothes, we require water. For cleaning your kitchen utensils, we require water. फॉर ऍग्रिकल्चरल पर्पज, शेतीला पाणी द्यायचं, शेतीसाठी जर पीक जगवायचं असेल तर तुम्हाला पाणी लागणार आहे, बरोबर आहे. एखादा प्रॉडक्ट तयार करायचा असेल तर तिथे तुम्हाला वॉटर लागतं. सो वॉटर इज रिक्वायर्ड एव्हरीवेअर. दॅट इज द बेसिक नीड ऑफ एनी ह्युमन बिंग, बरोबर आहे. सो we have to make that water suitable for your any kind of use. It may be your domestic use, for industrial use, for commercial, or for any agricultural use. So that is the reason why we are going to treat the water. And last but not the least, to remove the microorganisms which are present in the water and some colloidal suspended particles. पाण्याच्या तळाशी काहीतरी घाण जाऊन बसलेली असते बघा. इव्हन तुम्ही आता सुद्धा किती नळाचं पाणी भरा, ठीक आहे, 2 गाळण्या लावून भरा तुम्ही पाणी. आपल्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरातले मम्मी असेल किंवा इतर कोणी असेल, ते पाणी भरताना चाळणी लावतात. ते चाळणी जर तुम्ही बघताल त्याच्यामध्ये काहीतरी पार्टिकल्स तुम्हाला दिसतात. That is nothing but suspended particles which can be rest at the bottom, किंवा ते पाण्याच्या वरती तरंगत असतात. So to remove such colloidal matter, suspended particles, and to remove the microorganisms, ठीक आहे, बारीक जी काही जीवजंतू सूक्ष्म घटक असतील ते पाण्यातून जर रिमूव्ह करायचे असेल तर तुम्हाला त्या वॉटरवरती ट्रीटमेंट करावी लागते. ओके, so I hope you got some technical things, technical purposes why we are going to treat the water, right? Actually पाणी आपण शुद्ध का करतो टेक्निकल, ठीक आहे. त्यातले जे जर्म्स आहेत, जीवजंतू आहेत, ते किल करायचे आहेत. त्याचा जो अनप्लेझंट स्मेल किंवा ऑर्डर आहे, ठीक आहे, हे आपण रिमूव्ह करतोय. त्यातले डिझॉल्व्ड गॅसेस आपण रिमूव्ह करतोय. त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे कोलायडल पार्टिकल्स आहेत ते त्यातले रिमूव्ह करतोय, ठीक आहे. आणि त्या पाण्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्यायोग्य डोमेस्टिक पर्पज साठी किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी सुटेबल करतोय, ठीक आहे. सो दॅट इज द नीड वाय वी आर गोइंग टू ट्रीट दी वॉटर्स, ठीक आहे. यामध्ये काही कुणाला शंका आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये, why we are going to treat the water at actually? Okay, so this is the technical reason behind it. Now next part, so before proceeding towards the next part, I want to share something with you. You know, around 97% of water we can't use it, just 3% drinking water which is available on the earth's surface, okay. That lies 0.1% something that we can't use it, okay. So whatever the 3% water, again we have to make some treatments. आपल्याला त्या पाण्यावरती ट्रीटमेंट करावी लागते, ठीक आहे, आणि त्यानंतरच ते पाणी पिण्यायोग्य होतं. आता पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सगळे देश एकत्र येऊन अशा खूप सारे प्रोजेक्ट चाललेले आहेत की समुद्रातलं पाणी पिण्यायोग्य बनवता येईल का. तुम्ही विचार करा, आपल्याकडे जो काही साठा आहे पाण्याचा 70% पाणी आहे, 21% काय 20% जमीन आहे, जे काही तुमचं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. हे 71% जे काही पाणी आहे त्यातलं 97% म्हणजे मोर दॅन 90% वॉटर हे समुद्रात आहे, which is not suitable for drinking purpose, and only around 2 to 3% of water is just we have that is we are utilizing for our drinking purpose. बघा किती स्मॉलर एक्सटेंट मध्ये आपल्याकडे पिण्याचं पाणी आहे आणि आपण त्याचा किती अपव्यय करतो. पाणी प्यायचं असतं घोटभर आणि सांडतो ग्लासभर, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये बघतो तुम्ही, इझिली तुम्ही असं पाणी घेताय, थोडस राहिले पाणी टाकून देतो आपण, ठीक आहे, आणि ते पाणी एकदा टाकलं तुम्ही तुमच्या बेसिन मध्ये, ते पाणी काय परत रिव्हर्स होणार नाही आणि ते पाणी परत तुम्हाला पिण्यायोग्य बनवता येत नाही. मग हा जो पाण्याचा मेजर प्रॉब्लेम आहे, खूप साऱ्या देशांनी त्याला टॅकल करण्यासाठी आता खूप सारे प्लॅन्स प्रिपेअर केलेले आहेत. यामधलं फर्स्ट जो प्रोजेक्ट जो तुम्ही ऐकला असेल, सॅलिनेशन, ठीक आहे. सॅलिनेशन सेंटर्स आहेत आपल्याकडे वॉटरचे, डिसॅलिनेशन सेंटर. इस्रायल हा देश तुम्ही बघितला असेल, ठीक आहे, ऐकला असेल इस्रायल बद्दल, ठीक आहे.
इस्रायल देश हा महाराष्ट्र एवढाच आहे, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य एक आपलं तेवढाच त्यांचा एरिया आहे. बट देर आर अराउंड 30 ॲज पर माय नॉलेज अराउंड मोर दॅन 30 डिसॅलिनेशन सेंटर्स दे आर हॅव्हिंग. म्हणजे तिथे समुद्रातलं पाणी त्यावरती प्रक्रिया करणं आणि ते पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं का नाही अशी त्यांचा तो प्रोजेक्ट चालू आहे, ठीक आहे. आणि काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. आपल्या इथे असे प्रोजेक्ट आता चालू झालेले आहेत की ज्यामध्ये समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य बनवता येतं का, ठीक आहे. तुम्ही हे पाणी घेऊन बघा कधी, त्यामध्ये किती क्षार किती सॉल्ट्स असतात आणि दॅट इज नॉट सुटेबल, ठीक आहे. मग हे पाणी पिण्यायोग्य बनावं लागणार आहे, कारण काही दिवसानंतर परिस्थिती ही इतकी खराब असणार आहे की आपल्याला प्यायचं पाणी व्हेरी डिफिकल्ट, ठीक आहे. ऍटलिस्ट द नेक्स्ट जनरेशन, आवर्स नेक्स्ट जनरेशन, दे आर गोइंग टू फेस ट्रिमेंडस प्रॉब्लेम रिगार्डिंग द वॉटर. आताच तुम्ही बघा साऊथ आफ्रिकेमध्ये मध्ये जर कोणी त्याचा एक व्हिडिओ युट्यूब वरती आलेला होता, ठीक आहे. साऊथ आफ्रिका, देर इज वन सिटी इन दॅट पर्टिक्युलर कंट्री की जिथे पाणी हे विकत आहे आणि ते विकत पाणी सुद्धा त्यांच्या डोमेस्टिक पर्पज साठी सुद्धा त्यांना पाणी विकत घ्यावं लागतंय. पिण्यासाठी तर वेगळीच गोष्ट राहिली, जर वापरायचं असेल ते सुद्धा पाणी त्यांना विकत घ्यावं लागते. 4 दिवसांनी 5 दिवसातून एकदा भेटतं. सो इतकी वर्स्ट कंडिशन होत चाललेली आहे. ड्रॉट त्याचं महत्वाचं रिझन आहे दुष्काळ, ठीक आहे. आणि योग्य नियोजन असणं पाण्याचं. उंचावरनं पडणारं जे पाणी आहे नदी नाल्यांमध्ये जे मिक्स होते ते पाणी तुम्ही कॉन्झर्व करू शकताय, ते पाणी तुम्ही युटिलाइज करू शकताय, ठीक आहे. आणि जर तुम्ही जमिनीचा जर इफ यू आर गोइंग टू टेक गुड केअर ऑफ युअर सॉइल, डेफिनेटली रेन वॉटर इज गोइंग टू कम, ठीक आहे. पाऊस चांगलाच होणार आहे आणि पाऊस चांगला झाला तर तुमचे ड्रिंकिंग वॉटरचे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह होणार आहे. आता आपण खूप गुड झोन मध्ये आहोत असं आपण मी म्हणतो, ठीक आहे. परंतु निश्चितचपणे येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण त्या झोनला क्रॉस करून एका चॅलेंजिंग झोनकडे जाणार आहोत की जिथे तुम्हाला वॉटरचे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील, ठीक आहे. नॉट गोइंग टू डिस्कस मच मोर अबाउट दॅट. ऑलरेडी यू आर मॅच्युअर्ड अँड यू हॅव द नॉलेज हाऊ टू कॉन्झर्व द वॉटर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाणी वाचवायचंच आहे, ठीक आहे. सो next part of our discussion, environmental engineering. So the part which already we have discussed, let's take a small recap so that you will have some idea, because we are continuing our water treatment system, and in the water treatment system this water supply engineering is one part, important part. What does it deals actually? So water supply engineering, it is the sub branch of our environmental engineering which deals with the water supply and disposal of the wastewater, whatever the water which has been supplied to a city, to a village, okay, and their disposal, okay, disposal of the wastewater. So in the water supply system, already we have discussed, but still I want to take it for you once again. What we are actually going to do, at first we are going to collect the water, definitely. आपण सुरुवातीला काय करतो रे, पाणी जमा करतो. We are going to collect the water. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टोर दी वॉटर. ते एखाद्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तुम्ही बघितलं असेल पाणी साठवलं जातं, ठीक आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू मेक अ ट्रीटमेंट ऑन द वॉटर. आणि हा पार्ट तुम्हाला इन डिटेल स्टडी करायचा आहे आता, ठीक आहे. कलेक्शन ऑफ वॉटर, यू नो, समुद्रातून पाणी येतंय किंवा नदीतलं पाणी हे त्या धरणामध्ये पाणी अडवलं जातं. धरण बांधून ते पाणी तिथे अडवलं जातं. अडवल्यानंतर ते पाणी धरणामध्ये बराच काळ राहतं. त्यानंतर ते पाणी जसं तुमची डिमांड असेल त्यानुसार ते रिलीज केलं जातं, म्हणजे सप्लाय केलं जातं, ठीक आहे. मग त्या शेतीसाठी म्हणा, इंडस्ट्रीसाठी म्हणा, किंवा तुमच्या डोमेस्टिक पर्पजसाठी. मग वॉटरचे तुम्ही कलेक्ट करताय, त्यानंतर ते स्टोअर करताय आणि त्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट, हा महत्वाचा पार्ट आपल्याला शिकायचा वॉटर ट्रीटमेंट मधला. त्यातला पर्पज आपण आता डिस्कस केलेला आहे. त्यानंतर हे वॉटर ट्रीटमेंट केलेलं जे काही पाणी असेल ते सप्लाय केलं जातं फॉर युअर डोमेस्टिक अँड industrial purpose. So basically water supply engineering, once again I will repeat, it deals with the construction and maintenance of the treatment plants. ठीक आहे. हे जे काही सर आवाज येत जलशुद्धीकरण नाही. केंद्र असतं, हॅलो, हे जे काही येते सर. ओके, हे जे काही जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं काम हा वॉटर सप्लाय मधला महत्वाचा भाग आहे. अँड आवर फोकस इज टू गो इन डिटेल अबाउट दी ट्रीटमेंट्स, वॉटर ट्रीटमेंट, कशा पद्धतीने पाण्यावरती प्रक्रिया केली जाते. So that part we are going to discuss in detail. In the next part, again, we are going to discuss the sanitary engineering. That is, it deals with the treatment on the wastewater. जे काय वेस्ट वॉटर जे असणार आहे तुमच्या इंडस्ट्रीज मधलं
त्या वेस्ट वॉटर वरती काय ट्रीटमेंट केली जाते, जो आपल्या चॅप्टरचा सेकंड पार्ट असणार आहे, इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम किंवा वेस्ट वॉटर वरती तुम्ही काय ट्रीटमेंट करताय. ठीक आहे, ऑलरेडी बेसिक वी आर हॅव्हिंग नॉलेज. देन देअर डिस्पोजल, then pollution we are going to discuss in detail, that is water pollution, air pollution, noise pollution, and the land pollution, some remedials and their causes. After that, last but not the least, solid waste management we are going to discuss in detail. कचरा व्यवस्थापन किंवा कुठल्याही प्रकारचे वेस्ट असू द्या त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, त्याचा रियूज, त्याचं रिसायकलिंग अँड देअर डिस्पोजल. ठीक आहे. So this part we are going to go in detail, but not at this particular moment because just around 6 minutes are left, 5 to 6 minutes are left to conclude this session. And I'm interested to take the T diagram and other discussions, details about our water supply system, that is water treatment plants, in our next lecture. Okay, so we will begin with the water treatment systems and their composition, the components of the water treatment systems in our next session. Okay, so for this moment I will take your attendance. If you have any doubt, you can unmute yourself or you can put it in the chat box also. Okay, anyone is having any doubt regarding the today's session, today's point that we have discussed? काही शंका असल्यास विचारू शकताय, अनम्यूट करून विचारा. I will take the doubt which is put in the chat box. Sir, first chapter च्या notes मध्ये काही points नाही आहेत. If you go in detail, each and every point I have covered it. जो तुमचं सिलेबस रिलेटेड जे पॉइंट्स आहेत ना, प्रत्येक पॉइंट आहे. कुठला पॉइंट नाही तो सांगा मला त्यामध्ये. चेंबर, सब गार्ड्स, सब बेस, सबग्रेड सॉइल, सब बेस कोर्स. ठीक आहे. हॅलो. yes sir. हा, जो आपण ऑनलाईन लेक्चरला स्टडी केलता, दॅट इज नॉट द पार्ट विच इज इन्क्लुडेड इन युअर सिलेबस. दॅट इज फॉर सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन. कारण रोडमध्ये जर तुम्हाला त्याचे कॉम्पोनंट जर माहित नसतील, म्हणजे सबग्रेड सॉइल काय आहे किंवा त्याच्यामध्ये सबबेस कोर्स काय असतो, ठीक आहे, ते ऍडिशनल पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. विथ रिस्पेक्ट टू सिलेबस एव्हरीथिंग इज देअर इन युअर चॅप्टर नंबर 1. बट स्टील इफ यू वॉन्ट, नो सर तुम्ही तोही पार्ट त्यामध्ये ऍड करा त्या नोट्स मध्ये, I will add it, no problem from my side. That is not there in your syllabus. That is why I have restricted. At the time of teaching, from my opinion, it is important for you to have the knowledge of it. Okay, that is why I have discussed that. ते असणं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, नेमकं काय काय असतं, माती, तुमचा सब बेस कोर्स, बेस कोर्स, तरी पण मी ऍड करेल, नो प्रॉब्लेम फ्रॉम माय साइड. ओके, एनी अदर डाउट? सायली, नाउ इट इज क्लियर? Yes, sir. Okay, any other doubt? So tomorrow be prepared with the chapter number 1. ठीक आहे. उद्या आपण एक प्रॅक्टिस टेस्ट घेऊया. तुमची टायमिंग असेल 3:15 ते 4:05. आणि उद्या जे कोणी मिस करतील, दे डोंट हॅव एनी अदर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी चॅप्टर टेस्ट, ऍटलीस्ट प्रॅक्टिस टेस्ट साठी तरी. सो 3:15 डॉट आपण टेस्ट स्टार्ट करणार आहोत. टेस्ट मी कशा पद्धतीने घेईल, तर तुम्हाला मी एक गुगल लिंक शेअर करेल. ठीक आहे, गुगल लिंक तुमच्या स्टडी मटेरियलची जी आपली लिंक असेल ना, स्टडी मटेरियलची लिंक, त्या लिंक मध्ये मी ती पेस्ट केलेली असेल. ठीक आहे, तुम्ही 3:15 वाजता स्टडी मटेरियलची लिंक तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करा, ती लिंक तुम्हाला तिथे दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की ती टेस्ट ओपन होईल. एमसीक्यू बेस्ड असणार आहे. यू आर हॅव्हिंग 4 ऑप्शन्स फॉर अ सिंगल क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन अँड देन सबमिट इट. आणि एक्झॅक्टली 4:05 ही टेस्ट ऑटोमॅटिकली सबमिट होईल, कम्प्लीट होईल. ठीक आहे,
म्हणजे ती लिंक आपोआप ती लिंक बंद होईल. त्यामुळं त्यानंतर कुणालाही सबमिट करता येणार नाही. त्यामुळे त्या दिलेल्या स्पेसिफिक टाइम मध्ये तुम्हाला 30 प्रश्न असतील त्या प्रॅक्टिस टेस्टसाठी. ठीक आहे, 30 प्रश्न मी करेल तयार 30 मिनिटं, कारण 40 मिनिटाचं लेक्चर आहे. तुम्ही एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सो यू शुड हॅव सम प्रॅक्टिस. आणि ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. वन्स अगेन आय एम रिपीटिंग it is just for your practice purpose. Okay, not get counted in your ISC and all that marks. That is chapter part, test is different part, and this is different. It is just for your practice. So any other doubt, anyone still? काउंट करणार आहे का मार्क? काय झालं, आवाज येत नाही क्लिअर. आता जी चॅप्टर टेस्ट आहे ना 26 तारखेपासून चालू होणार आहे, त्याचे मार्क काउंट करणार आहेत का? येस येस, ती विद्यापीठाच्या याच्यामध्ये मार्क काउंट होतात हा चॅप्टर टेस्टचे. त्याबद्दल गाफील राहू नका. ही तुम्हाला फक्त प्रॅक्टिस साठी घेतोय. चॅप्टर टेस्टचे सगळे मार्क्स हे काउंट होतात. ठीक आहे, 3 चॅप्टर टेस्ट होतील, म्हणजे तुमचे युनिट टेस्ट होतील, आणि त्याचे ऍव्हरेज मार्क्स आपण विद्यापीठाला पाठवत असतो. ठीक आहे, त्यामुळे ते काउंट होतात. चॅप्टर टेस्ट कुणीच मिस करायची नाही, कुणीच नाही. So less than a minute is left to conclude this session. So we will wind up our discussion over at this particular moment. So thank you everyone for attending the session. Have a great day. Goodbye.